हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज मुंबई फिरणार आहे. मुंबईमध्ये फिरायचं म्हटलं मला मरीन ड्राईव्ह जी आहे समुद्र किनारा ती मला लय आवडतो आणि मी असं रीलमध्ये पण भरपूर वेळा बघितलेलं. मला जायची इच्छा होती. मग दाजी म्हणलं तुला दाखवतो आज. मग आज मरीन ड्राईव्हला तर फिक्स जाणार आहे. कुठे कुठे जातोय बघूयात. चला आम्ही आता साऊथ मुंबईमध्ये एंटर झालोय आणि साऊथ मुंबईमध्ये लय मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत. मला वाटतं इथं 60-65 मजली बिल्डिंग्स आहेत आणि किती मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत तिथं मुंबईमध्ये. आमच्या सोबत नरेंद्र आलाय. नरेंद्र, आपण कुठे चाललोय? नरेंद्र, बीच वर चाललोय आपण समुद्र बघायला. समुद्र. मी कोण आहे? नरेंद्र कोण आहे? ओळखते नरेंद्र मला. नरेंद्र गाडी भेटलो. नरेंद्र पळतच आलाय. खुशले झाला. नरेंद्र, आपण कुठे चाललोय? समुद्र. नुसतं समुद्रात म्हणतोय. नरेंद्र, पप्पाचं ऑफिस आलं इथं. मुंबईची महानगरपालिका आणि इथं नरेंद्रचे पप्पा असते. आम्ही आता टनेल मधून चाललोय आणि वर पाणी आहे. वर समुद्र आहे. वर समुद्र आहे आणि आम्ही समुद्राच्या खालून चाललोय. नरेंद्र एन्जॉय करतोय टनेल. गाईज, इथं अंबानीचं घर आहे, अँटिलिया. आम्ही सध्या आता अटल सेतूवरून चाललोय. नरेंद्र, समुद्र. समुद्र. अटल सेतूवरून चाललोय आम्ही. अटल सेतू 22 किलोमीटर आहे आणि नवीन प्रोजेक्ट मला बघायचा होता. इंडियाचा प्राऊड आहे अटल सेतू आणि त्या अटल सेतूवरून आम्ही चाललोय. हा, आणि इथून अँटिलिया तर समोरच दिसते. अटल सेतूवरून आहे ना अँटिलिया दिसते. अंबानीचं घर. वाव, पहिल्यांदा बघतोय मी. अँटिलिया. अँटिलिया. BMW, मर्सिडीज, ऑडी असला गुचपुच राहणारा माणूस नाही. इकडे मोठमोठ्या कंपनीची मालक आहे ती. हे मुंबईतला सगळ्यात महागडा एरिया बघा. पॉश एरिया, सगळ्यात महागडा. नरेंद्र माझे गाल ओढायला लागला. गाईज, आम्ही अँटिलियाच्या साईडून चाललोय. मुंबई मधला सगळ्यात पॉश एरिया आहे. नरेंद्र माझ्यासोबत खेळत बसलाय. ट्रॅफिक लय. नरेंद्र, तुला मजा येते का असं करून? इथं जवळच अँटिलिया आणि पूर्ण पॉश एरिया आहे इथला मुंबईमध्ये. ट्रॅफिक पण लागतंय म्हणून आहे ना नरेंद्र. इथून पूर्ण मरीन ड्राईव्ह दिसतोय बघा. इथं असा फोन मधून दिसत नाही कारण ऊन जास्त पडलंय आणि ह्या दुर्बीण आहे त्या बघण्यासाठी. आता ह्या दुर्बीण मधून आपण मरीन ड्राईव्ह बघूया. इथून बीच किती छान दिसतोय. तिथं खाली माणसं पण आहेत. ती छोटी छोटी आहेत, ती माणसं आहेत. वाव, आणि सगळ्या बोट्स आहेत. इथून दिसते स्वरा. दिसते तुला स्वरा? आता दुर्बीण इथून बघायला लागले. आता हा मी बघतो. आता दुर्बिणीचा फोकस एकदम जास्त आहे. इथून सगळं पीपल इथून असं दिसत नाही पण दुर्बिणीतून एकदम क्लिअर दिसते. टुरिस्ट पण आहेत आणि जर्मनी मधून आलेत. अँड यू फ्रॉम विच कंट्री? जर्मनी. हा, तर बाहेरच्या कंट्रीतून आलेत. असं भेटायला छान वाटते. हाऊ इज इट? व्हेरी नाईस. ओ, खरं मला ही प्लेस लय आवडलं. ब्युटिफुली अरेंज्ड. बूट आहे एवढा मोठा. त्या गॅलरी मधून मरीन ड्राईव्ह दिसते आणि असं झाड वगैरे. मुंबईमध्ये असे काय काय प्लेस करून ठेवलेत जिथून की निसर्गाचा आनंद घ्यायला येतोय. आणि मी नरेंद्र बसलोय. ढकलते मी तुला. ये तू पण. नाही म्हणते. ओ, आता जा. नरेंद्र किती ऍक्टिव्ह आहे बघा. फ्रेंड झाली का तुझी नरेंद्र? ती फ्रेंड आहे. नाव काय आहे सांग बघ. नाव काय? ओ नरेंद्र लय ऍक्टिव्ह आहे, मला काय सोडत नाही आता.
गार्डन मस्त आहे. नरेंद्र मी आलोय पाहुणे घेऊन आलोय. काय अडचण आली तर मला सांगा. राज्यभवन आहे आमच्या पुढं, किती छान दिसते. गाईज आता मुंबई मधल्या बेस्ट पॉइंट वर आलोय, माझ्या सगळ्यात आवडीच्या पॉइंट वर, बीच वर मुंबईच्या. आणि पुढं बघेल तिथं समुद्र आहे आणि किती छान मंद मंद लाटायला लागलेत. आणि नरेंद्र कसा आहे समुद्र कसा आहे नरेंद्र? लहान मुलं तर लय खुश होते तिथं. व्हेरी ब्युटिफुली अरेंज्ड सी व्ह्यू. आणि तिथं क्रिकेटचं स्टेडियम पण आहे तिथं पुढं. आणि मुंबईचं जी बीच आहे ना, वर्ल्ड फेमस. आजच्या दिवसातला बेस्ट मुवमेंट आहे हा. एवढं छान समुद्र पुढं आहे, मंद मंद लाटा येते त्या, आणि एवढ्या उन्हामध्ये थंड पाणी पायाला स्पर्श करून जाते. वाव, ब्युटिफुल. असं मुवमेंट कमी येतात आणि मला असल्या मुवमेंटचा शोध असतो. एन्जॉईंग मुवमेंट, व्हेरी ब्युटिफुल. वाव, मस्त, एकदम छान. बघील तिथपर्यंत पाणीच पाणी आहे. आणि मरीन ड्राईव्ह पूर्ण दिसते इथून. असं ऊन आहे म्हणून एकदम स्पष्ट दिसणं झालंय, पण छान आहे, एकदम छान आहे. नरेंद्र काय करतोय? सोडा त्याला, मी धरतो. नरेंद्र थांब, पॅन्ट विसते. लय पुढे जाऊ नको नरेंद्र बॉय. पुढेच पळतोय. हे पुढे पळायला बघतोय नरेंद्र. नरेंद्रला वळा नाही का? याला एक्साइटमेंट लय जास्त झाले. कसं आहे स्वरा? मजा वाटते. शांत आहे, कुणालाच पुढे जाऊ देणं झाले. नरेंद्र काय ऐकणच झालाय आजीला. अरे सोड, आजीला हसूच आवरण झालंय. अरे नरेंद्र कुठं? नरेंद्र चल बाहेर आता. ए नरेंद्र, अरे चल बर. हा सोड, 1 मिनिट सोड. लय पुढे जायच नाही, थांब. ए चल. मार खाल्ला आता. आणि आता आम्ही चाललोय, कारण लय वेळ थांबू शकत नाही. रात्री आपल्याला गावाला पण निघायचं आहे म्हणून. नरेंद्रचे पप्पा आले आता, गोटू भाऊ आले. नरेंद्र एन्जॉय केला लय. बीच वरून आता आम्ही नरिमन पॉइंटला आलोय. आणि इतका सुंदर व्ह्यू दिसतोय ना इथून, पूर्ण समुद्र. आणि ट्रायडंट हॉटेलच्या पुढे आहे मी. आणि इथे एवढ्या मोठमोठ्या बिल्डिंग्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर सगळंच एकदम छान आहे. ही मी रीलमध्ये बघत होतो, मी लय एक्साइटेड व्हायचो किती छान आहे. आज मी इथं उभा आहे म्हणून तर अमेझिंग एक्सपिरियन्स. वाव, ब्युटिफुल, व्हेरी ब्युटिफुल. आता तिथे सगळ्यांसोबत बसून मी ही व्ह्यू एन्जॉय करतोय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. कीप लविंग मी. बाय बाय.